अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुदाच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीतादी समर्थाते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असे सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी, नेम गादीसी चिंता तुम्ही न करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागूनी। लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी स्वतःचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुद्धा मृत्यू पावता वर्तमान कळले द्या। तो केवळ अज्ञान, दादा त्याचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले। समर्थे बोलले बाईसी, 4 वेळा जेव खाली असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाईकरिता दादाची झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला। केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला शिंचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। शिंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या। बाई म्हणते तो अज्ञान तशात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मस लागी। समर्थरित्या ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळते असे। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाला दिसेल जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केच प्रीती, पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतोनी। पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताशी यास द्यावी कपनी गवळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसाई होऊन गादीशी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता, नकार म्हणायची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून, शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ ऐशा समयी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवे दादाच्या। मोर्चले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच। शिंच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता, हृदय पगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते। धन्य गुरूंची महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लाविले। ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता, दादाजी या शिरी ठेवता पादुका काय म्हणून। समर्थ बोलले तियांसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयी व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसाई बनवून टाकीला आपला मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला, घाला म्हणती बाईला खेड्या म्हणजे सत्वर। काकूबाईंनी आकांत करुणी मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते। परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली। दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठवित भिक्षेशी, ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार। समर्थांशी हंसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादांशी जवळ बोलाविले, काय सांगितले त्यासी। अनुसया तुझी माता तुझपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता, ज्यांनी जवळ पातला। ऐसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण। ऐकोनी मातेची उक्ती दादाची स्मृती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी। पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी नंदले। काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी, स्वामी सुदाच्या गादीवरी बसून संस्था चालविली। इतिशी स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकारचा कथासंबंध, सदा प्रेमळ परिसोत, अष्टदशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु।